चला तर मंडळी, आज आपण असा आलू पराठा बनवणार आहोत ना, कुठल्याही प्रकारचं तामझाम न करता अगदी 15 मिनिटात बनवून तयार होईल. अजिबात कणिक न मळता आणि पराठा न लाटता हा आलू पराठा बनवून तयार होतो आणि एवढा सॉफ्ट आणि मऊ होतो. पोटाने जरी चावाल तरी अगदी सहजच चावला जाईल. एवढा मऊ आणि टम्म फुललेला तेही बिना पराठा लाटता कसा बनवायचा, चला तर पटकन बघूया. काय करायचं, एका भांड्यात 2 कप एवढं गव्हाचं पीठ घ्यायचं, 2 चमचा बेसन पीठ छान बाइंडिंगसाठी, चवीपुरतं मीठ घ्यायचं, 1 चमचा धना पावडर, अर्धी चमची हळद, 1 चमची लाल तिखट, 1 चमची लाल काश्मीरी मिरची पावडर आपल्या पराठ्याला छान रंग यावा म्हणून. त्यासोबत 1 चमचा गरम मसाला, अर्धी चमची जिरे घालायचे, 1 चमची भाजलेल्या जिऱ्याची पूड घालायची, अर्धी चमची एवढा हिंग घालायचाय. त्याचसोबत 1 चमची आलं लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट घालायची. हळूहळू पाणी घालत आता आपल्याला छान घट्टसर असं बॅटर तयार करायचंय. बॅटर तयार करताना अजिबात गाठी नको राहायला, अगदी सैलसर आणि एकसारखं सरसरीत असं बॅटर तयार करायचंय. बॅटर तयार करताना एक काळजी घ्यायची, पाणी एका वेळेलाच पूर्ण घालायचं नाही. हळूहळू जेवढं लागेल तेवढं पाणी त्यात ऍड करत जायचंय आणि छान असं बिना काठींचं अगदी सैलसर बॅटर तयार करायचंय. मी दाखवलंय त्याप्रमाणे बॅटरची थिकनेस असायला हवी. आता इकडे मी 2 बटाटे छान उकडून घेते होते आधीच. आता त्याला मी छान हाताने चुरून घेते आणि त्याचसोबत लगेच मॅशरने त्याला छान मॅश करून घेते. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही बटाटे मॅश न करता किसणीने देखील किसून घेतले तरी देखील चालेल. मात्र बटाट्यांमध्ये अजिबात बटाट्याचे तुकडे नको राहायला, अगदी एकसारखे बटाटे मॅश झाले पाहिजेत. आता इथे बटाटे माझे मॅश करून झालेले आहेत. तयार केलेल्या बॅटर मध्ये आता मी सर्व मॅश केलेले बटाटे टाकून घेते. त्याचसोबत टाकते बारीक कट केलेला हिरवा कोथिंबीर घालते. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यात कस्तुरी मेथी घातली तरी देखील चालेल. आता आपल्याला छान याला एकसारखं एकजीव होईपर्यंत छान मिक्स करत राहायचंय. पिठामध्ये अजिबात गाठी नको राहायला, अगदी सरसरीत आपलं बॅटर बनवून तयार झालं पाहिजे. 3 ते 4 मिनिटं लागतात टोटली हे फेटायला. बॅटर छान फेटून झालं की आपल्याला ह्या स्टेजला घालायचं, त्यामध्ये 1 चमचा तूप किंवा बटर. या स्टेजला बटर घातल्यामुळे आपलं पराठे अगदी टम्म फुलून येतात. बटर घालून मिश्रण छान फेटून झालंय. झाकण टाकून आता त्याला मुरण्यासाठी 5 ते 6 मिनिटं बाजूला ठेवते. आता इकडे मी इंडक्शन वरती पॅन ठेवलाय, त्याला बटरने छान ग्रीस करून घेतलंय आधीच आणि आता त्यात मी घालते 1 ते 1.5 चमचा एवढा आपण तयार केलेला बॅटर. बॅटर घालून अगदी हलक्या हाताने 1 ते 2 वेळा छान गोल फिरून पराठा सेट करून घ्यायचाय. आपल्याला पराठा अगदी जास्त जाड किंवा जास्त बारीक देखील ठेवायचं नाही, अगदी मीडियम मध्ये आपल्याला त्याची थिकनेस असायला हवी. झाकण ठेवून पराठ्याला 1 ते 2 मिनिटं छान वाफ बसू द्यायची. 1 ते 2 मिनिटांनंतर वरची बाजू अगदी छान पद्धतीने ड्राय झाली असेल त्याला बटर लावायचंय आणि लगेच पराठा पलटून घ्यायचाय. पलटून घेतलेल्या पराठ्यावरती थोडं बटर घालून छान पराठ्याला बटर लावून घ्यायचंय. पुन्हा पराठा असाच पद्धतीने अलटून पलटून छान दाबून दाबून किंवा एखाद्या चमच्याने प्रेस करत करत आपल्याला पराठा शेकून घ्यायचाय. जेवढं तुम्ही प्रेस करून पराठा दाबाल तेवढा छान टम्म फुलून येईल. इथं बघू शकतात पराठा छान टम्म फुलून यायला सुरुवात झालेली. या पद्धतीने जर तुम्ही पराठा बनवाल तुमचा वेळ देखील वाचेल आणि मुलाच्या घाई गडबडीच्या टिफिनसाठी असो किंवा ब्रेकफास्टसाठी दिसायला तर अप्रतिम दिसतो. मऊ लुसलुशीत तर आहे पण चवीला देखील अप्रतिम आणि भन्नाट. एकदा नक्कीच बनवून बघा आणि कसं झालं मला कमेंटमध्ये कळवा. रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया छानशा रेसिपी सोबत.